आज आपण सांद्रीभवन म्हणजेच कंडेन्सेशन या अतिशय रंजक आणि रोजच्या जीवनातील वैज्ञानिक प्रक्रियेची माहिती घेणार आहोत. बर्फाचे थंड पाणी असलेला ग्लास आणि त्याच्या बाहेर जमा झालेले हे पाण्याचे थेंब, हे दृश्य सर्वांच्याच परिचयाचे आहे, बरोबर? पण आटलं पाणी बाहेर कसं आलं? हे पाण्याचे थेंब नक्की येतात कुठून? हा प्रश्न कधी पडलाय का? यामागे एक भन्नाट अदृश्य विज्ञान दडलंय. आपल्या अगदी डोळ्यांसमोर ही जादू सतत घडत असते. होतं काय? हवेत असलेली उबदार आणि दमट वाफ आणि हा थंडगार ग्लास यांची इथे थेट टक्कर होते. ही उबदार वाफ थंड पृष्ठभागावर आदळली की त्या वाफेतील उष्णता एकदम झपाट्याने कमी होते. वाफेतील उष्णता काढून तिचे पुन्हा पाण्यात रूपांतर होण्याच्या या प्रक्रियेलाच विज्ञानात सांद्रीभवन किंवा कंडेन्सेशन म्हणतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर उष्णता काढून घेतली की वाफेचं थेट पाण्यात रूपांतर होतं, इतकंच. आता विचार करा, तापमानातील अशा बदलांमुळे आपल्या आजूबाजूला आणखी कोणते अदृश्य बदल घडत असतील?